एक ब्रेकिंग न्यूज आहे राजकीय वर्तुळातून। मंत्री छगन भुजबळ यांच्या बंगल्याच्या पत्त्याचा गैरवापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात मलबार हिल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। रवींद्र परदेसी नावाच्या कर्मचाऱ्यांना व्यक्तिगत केसबाबत सरकारी निवासस्थानाचा पत्ता दिल्यानं मोठा गोंधळ दिसून आलेला होता। तिथे काम करणारा एक कर्मचारी ज्याचं नाव रवींद्र परदेसी आहे आणि त्याची एक व्यक्तिगत केस होती, त्यासाठी त्यानं या ठिकाणी शासकीय निवासस्थानाचा पत्ता दिला होता। त्यामुळे मोठा गोंधळ दिसून आला। आज एका वृत्तपत्रामध्ये छापून आलेल्या बातमीमुळे हा प्रकार उघडकीस आला। मंत्री छगन भुजबळ यांनी गैरवापर केल्याप्रकरणी आशयाची बातमी आल्यानंतर आज या कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जमाफी विषयावर चर्चा झाली आहे। 2019च्या कर्जमाफीमध्ये काही शेतकरी वंचित राहिले असं एका मंत्र्यानं सांगितलं आणि यावर कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली आहे। पहिल्यांदा 2019च्या कर्जमाफीमध्ये किती शेतकरी वंचित राहिले आणि त्यासाठी किती निधी लागणार आहे याविषयी विचारणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केल्याचं कळतंय आणि या संदर्भात तुम्ही प्रस्ताव सादर करा, त्यानंतर निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेले आहे। त्यामुळे 2019 मध्ये जी कर्जमाफी झालेली होती त्यातून राहिलेले जे शेतकरी आहेत त्यांनाही दिलासा मिळणार का याकडे लक्ष असेल।